परिस्थिती आपल्याकडे येणार आहे, मग त्यांचे स्थलांतरण करणं, त्यांना अन्न पुरवठा पूर परिस्थितीत देणं. 8 दिवसांनी तर घंटागाडी येते इकडं. पाणी जर जातच नाही येते त्याच्यामुळे डास आणि सगळ्यांच्या आरोग्याची समस्या त्यातून निर्माणच होत आहे. हे घाणले आहे आणि मुलांना त्रास होतोय, ताप येतोय, खोकला लागतोय. आमचे रस्ते आहेत पण त्याच्यासाठी तुम्ही इन्स्ट्रक्शन काहीतरी द्यायला पाहिजेत ना सरकारकडून. एकदा वॉर्डमधले निवडून गेलेत ती परत येत नाही. राहिलेल्या आपल्या ज्या काही थोड्याफार किरकोळ समस्या आहेत त्या समस्यांचं पण निराकरण त्यांनी करावं अशी माझी इच्छा आहे. आरोग्याच्या विषयी सरकारकडून ज्या काही योजना येतात त्यातल्या मुलींना अजून मिळालेल्या नाही आहेत. सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांचं बिगुल वाजलेलं आहे आणि आज आपण शिरोळ नगरपालिका, शिरोळ शहरात आलो आहोत. नगरपालिकेच्या निवडणुका आता जोर धरू लागल्या आहेत आणि त्या पद्धतीनं आता रणांगणात उतरलेले इच्छुकसुद्धा समोर येत आहेत. याशिवाय आपण शिरोळमधील राम हाऊसिंग सोसायटीमध्ये आलेलो आहोत आणि तेथील लोकांच्या काय नेमक्या समस्या आहेत आपण जाणून घेणार आहोत. काय समस्या या भागात राहून ह्या भागामध्ये सर्व आता थोडेसे कामं तशी झालेले आहेत भरपूर. रस्ते, गटारे, आता काय अंडरग्राऊंड गटारीचं काम चालू होणार आहे त्यामुळे तोही प्रश्न निकालात निघेल. रस्त्याची कामं तर चालूच आहेत. आता या भागात जवळजवळ 75% काम हे रस्त्याचं वगैरे पूर्ण झालेलं आहे. आणि एक हाऊसिंग सोसायटी पलीकडची मातंग समाजाची हाऊसिंग सोसायटी त्या ह्याच्यामध्ये रस्ते, गटारे, अंडरग्राऊंड गटारे, पाण्याची सुविधा तर आमची ह्याच्यामध्ये केली. जवळजवळ 3 स्कीम आमच्या ह्याच्यामध्ये सुधारित पाणी पुरवठ्याच्या झाल्या. पहिल्या 1984-85 साली झाली, त्यामध्ये पण मी सक्रिय होतो. त्यावेळेस डेप्युटी सरपंच ज्या नात्याने मी जवळजवळ 9 वर्ष कारभार केलेला आहे आणि गावाची सुधारणा, गावामधली प्रत्येक अडचणीची मला माहिती आहे. मध्ये राहतात तुम्ही किती वर्ष? 40 वर्ष झाले की. 40 वर्षामध्ये पाणी पुरवठा व्यवस्थित आहे रेग्युलर पाणी आहे. पाणी रेग्युलर म्हणजे आहे पाणी रेग्युलर. असं म्हटलं जातं की शिरोळ आणि महापूर याचा कधी फटका वगैरे महापुराचा बसला आहे? हो, इकडे बसलाय फटका. मग त्यावेळी काय उपाययोजना केल्या जाते तिथल्या भागातील नागरिकांना? मग कुठं हलवण्यात होतं ते व्यवस्थित नियोजन इथं आहे? सगळं व्यवस्थित नियोजन आहे. मग शाळा वगैरे इथं व्यवस्थेची सगळी व्यवस्था होत्या. प्रत्येकाची पाईप म्हणतात. ड्रेनेजची कशी व्यवस्था आहे? सगळी चांगले, सगळी व्यवस्था. ड्रेन म्हणजे कसं आहे, गटर वगैरे केला सगळ्या. आता आम्ही येताना बराच कचरा तिथं टाकलेला बघितला. मग त्याचं रोजच्या रोज जर नियोजन होत असेल तर मग एवढा कचरा कसा काय पडलाय तिथं? उसामुळे ह्याच्यामुळं म्हणजे प्रशासनाच्या हे म्हणून ना, म्हणजे नगरपालिकेचे लोक येत नाहीत असं तुम्हाला म्हणायचं? येतात लोकांना. हो, का नाही झालेला? रोज घंटाकडे तर रोज तर नसते. घंटाकडे तर हल्ली तर कशी बोलल्या 8 दिवसांनी तर घंटाकडे येते इकडं. 8 दिवसांना. आता मी जेव्हा येत होते तेव्हा वाहतुकीची कोंडी दिसली, ड्रेनेजची समस्या दिसली, कचरा उठाव झालेला नाही असा दिसला. आणि आता तुम्ही इच्छुक उमेदवार म्हणून या प्रभागातून उभे राहणार आहे. कसं याकडे बघताय आणि तुमच्या मार्फत इथं काय कामं केली जाणार आहे? मॅडम, सगळ्यात पहिला जे रोड आता जे म्हणजे सासऱ्यांनी जे पूर्ण केलेले, त्याच्यानंतर इकडे ह्या वॉर्डमध्ये आता तरी सध्या रस्त्याची कामं पूर्ण झालेली नाही आहेत, तो एक आहे. आणि हे जे आहे शाहू महाराजांनी केलेलं तळ्यासाठी पाण्यासाठी पाण्याचं कनेक्शन होतं ते, मग ते जे आहे ते ब्लॉक झालेलं आहे. त्याच्या रस्त्यात ते पाणी जर जातच नाही आहे ते त्याच्यामुळे डास आणि सगळ्यांच्या आरोग्याची समस्या त्यातून निर्माणच होत आहे. कारण ते घाण पाणी पाऊस जर आला ना सगळ्यांच्या घरापर्यंत येते पाणी. आणि त्यावेळेला डेंग्यूची साथ गावात जेवढी आहे त्याच्यापेक्षा 20 ते 30% आमच्या वॉर्डमध्ये जास्त असते. प्रत्येक घरटी 1 ते 2 पेशंट असतातच. आम्ही हे पहिला बांधकाम करून घेणार अशी माझी अपेक्षा आहे. आमच्या वॉर्डमध्ये सगळ्यात पहिला सुधारणा करायची तर मला ते ड्रेनेज पूर्ण करायचं आहे. दुसरी समस्या म्हणजे आमच्या आत्ता जे आहे मुलींना किंवा लेडीजना येणाऱ्या आरोग्याच्या विषयी सरकारकडून ज्या काही योजना येतात त्यातल्या मुलींना अजून मिळालेल्या नाही आहेत. त्याच्याबद्दल त्यांना माहिती नाही आहे. ते त्यांच्यापर्यंत पोचवायचे, त्यांना त्या मिळवून द्यायचे. आणि सगळ्यात महत्त्वाचं लेडीजसाठी काहीतरी गृह उद्योग किंवा छोटे छोटे लघु उद्योग चालू करून मला त्यांना द्यायचे. लाईट आता जे उरसाच्या वेळेला वाहतूक कोंडी होते त्याच्यासाठी आमचे रस्ते आहेत पण त्याच्यासाठी तुम्ही इन्स्ट्रक्शन काहीतरी द्यायला पाहिजेत ना सरकारकडून. किंवा वॉर्डमध्ये आहेत वॉर्ड मेंबरनी येऊन किंवा काहीतरी प्रशासनाने येऊन इथं काहीतरी बोर्ड वगैरे लावायला पाहिजे ना. छोट्या गाड्या इकडून पाठवा, मोठ्या गाड्या इकडून पाठवा. मोठ्या गाड्यांना इकडे प्रवेश नाही आहे. नाही आहेत. आणि ड्रेनेजचं म्हणजे जे तुम्ही कचरा उठावचं म्हणताय
गाडी 4 दिवसातून 5 दिवसातून येते, उरसाचा तरी दिवस येतात चालू. काय कारण आहे असं वाटतं तुम्हाला की गाडी 4-5 दिवसात का त्यांना पगार नाही आहे का? नाही माहिती मॅडम, पगार नाही आहेत आपल्याला, त्यांचे टेंडर काहीतरी बंद झालेत असं आम्हाला वाटतंय आणि ते गाड्या 8 दिवसातून 4 दिवसातून येतात. अशा कुठल्या समस्या आहेत ज्या प्राधान्यानं तुम्ही सोडवा? सगळ्यात आधी ड्रेनेज आणि जे पाण्याची जी समस्या आहे, पाणी एक दिवस आडाणी येते. इथं जवळजवळ सगळ्यांनी आम्ही बोर मारून घेतलेत पाण्याची समस्या असल्यामुळे आणि दर उरसाच्या वेळेला पाण्याची समस्या ही हमखास होते. पाण्याची व्यवस्था आणि पाण्याचं टायमिंग, लेडीज इथल्या भरपूर कामाला जाणार आहेत, त्यांना टायमिंगमध्ये पाण्याचं टायमिंग नसल्यामुळे दुपारी 2 नंतर वाट बघत बसावी लागते. पाण्याचं टायमिंग नाही आहे, ते एक मला करायचं आहे की बाबा टायमिंगमध्ये पाणी येईल आणि लेडीजना काहीतरी उद्योग काढून द्यायच्यात मला. 50% महिला आरक्षण आहे आता, होय त्याबद्दल होय काय सांगाल? मुलींना शिक्षणाच्या बाबतीत म्हणजे ह्या आरक्षणाचा उपयोग करून हां मुलींना महिलांसाठी काहीतरी करायचं आहे मला. आणि सगळ्यात इथं महिलांचा मला भरपूर सपोर्ट आहे की बाबा तू काहीतरी पुढे कर, आम्ही तुला सपोर्ट करतो. त्या सगळ्या लेडीज तयार आहेत आणि सगळ्यांना गरज आहे घर बसल्या काहीतरी काम करायची. ज्या कामाला जात नाहीत, ज्या घरी आहेत, त्यांना टाईमपाससाठी सुद्धा काहीतरी असं म्हणजे काहीतरी काम द्या असं त्यांचं मत आहे. म्हणजे त्यांच्यासाठी काहीतरी करायचं आहे. तिथे कणी नंदीवाले वसाहत म्हणून एक एरिया आहे, आमच्या वॉर्डमधलाच एरिया येतो. तिथे आहे ना मुलींना 10वी नंतर शिक्षणासाठी कुठेच सोयी नाही आहेत. त्यांचे जे दाखले आहेत त्यांना 10वी नंतर कुठेच स्कोप नाही आहे. ते आदिवासी जमातीमध्ये का भटक्या जमातीमध्ये असं काहीतरी येतं त्यांचं आणि त्यांना शिक्षणासाठी 10वी नंतर कुठेच काही नाही आहे. मुलं खूप हुशार आहेत तिथली, मुली खूप हुशार आहेत तिथल्या. 10वीला आता ज्या आहेत आम्ही बघितलं, मी परवा गेलेले तिथं. मग तुम्ही कधी प्रशासनाकडे जाऊन विचारलं का हे बाबा? नाही, त्यांच्या घरच्यांना नाही आहे. घरच्यांचा घरच्यांचा पाठिंबा आहे, त्यांना मुलांना शिकवायचं, पण 10वी नंतर त्यांना कुठेच त्यांना हे नाही आहे. हां, तर मागास वर्ग आहे खूप आणि त्यांना असं म्हणजे घरच्यांचा सपोर्ट आहे, पण पुढं काय करायचं ते त्यांना माहिती नाही आहे 10वी नंतर. आणि मुलींना कुठं 10वी नंतर शिकवायला वगैरे गेले तर त्यांचे दाखले वगैरे असे काय पूर्ण नाही आहेत. मग त्यांच्यासाठी पण असं ते दाखले पूर्ण करून किंवा त्यांच्या ज्या सुखसोयी आहेत त्यांना सुविधा सरकारकडून येणाऱ्या ते त्यांना द्यायच्यात. हे घाणले आहे आणि मुलांना त्रास होतोय, ताप येतोय, खोकला लागतोय. मनुष्याने म्हणायचं हे पाक करायला कोणी पाहिजे. येतात की नाही? कोणच येत नाही, विचारा येत नाही. मग तुम्ही कधी गेलाय का त्यांना विचार? आम्ही कुठे जायचं विचारायला? नगरपालिका आहे की हाय, पण नगरपालिकेमध्ये काम करतात की लोक? 4-5 दिवसांना एकदा गाडी फिरत्या. बरं, मग काय करायचं? मग कुणाला काय सांगणार विचारायचं? तुम्ही आता? ते पाक करावं म्हणतो. पाणी आता नगरसेवक तुम्हाला कसा पाहिजे मग? चांगलं पाहिजे, नाही करायला. बरं, काय अपेक्षा असणार आहेत? आता जर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत, तुम्ही मतदानासाठी जाल, मग कशी अपेक्षा आहे? कसा असावा आम्हाला नगरसेवक? चांगलं असावं बघा. चांगला म्हणजे तो दिसायला चांगला असावा का? दिसायला नाही, सगळं काम करायला पाहिजे. ते सांगा, कसा पाहिजे नगरसेवक? आम्हाला चांगला पाहिजे, काम करणार काम करणार पाहिजे, एवढंच पाहिजे, बाकी काय नाही. पूर्ण म्हणजे गवत आम्हालाच काढायला लागतं, कुणीही काढायला येत नाही. म्हणजे जे सांगतील तेवढंच त्यांचं काढतात, बाकीच्या त्यांनी विचार पण करत नाहीत आणि एकदा वॉर्डमधनं निवडून गेलेत ती परत येत नाहीत. म्हणजे काय चाललंय काय नाही हे तर निदान बघायला पाहिजे नाही. महिलांची जनजागृती वगैरे, शिक्षण मुलांचं, म्हणजे काय सुविधा आहेत हे सुद्धा काही इकडे माहिती नसतं. सुविधा इकडे काय आलेच नाहीत आतापर्यंत, सुविधा तर अजून पण इकडे काहीच नाही आलेले. तुम्ही निवडून देताना कसा व्यक्ती पाहिजे तुम्हाला? व्यक्ती म्हणजे त्यांनी बघायला पाहिजे नाही, म्हणजे निवडणुकीपुरतं त्यांची अपेक्षा ठेवून उपयोग नाही. त्यांनी प्रत्येक घरात बघायला पाहिजे काय त्यांची सुविधा आहेत किंवा सुविधा पुरलेत की नाहीत किंवा सगळे व्यवस्थित आहे की नाही हे बघायला पाहिजे. असं तडफदार नेतृत्व पाहिजे आम्हाला, की महिलांचं पण त्यांनी बघायला पाहिजे. आम्ही सांगावं त्यांनी करावं असं आम्हाला नको आहे. जे उमेदवार तडफदार आहेत किंवा महिला आता ही आहे यांनी व्यवस्थित करावं असं आमचं मत आहे. गटारी आहेत, पण त्या गटारी तिथून तिथंपर्यंत जातात म्हणजे थोड्याच अंतरापर्यंत, परत त्याचं ड्रेनेज काहीच नाही आहे, ते तिथंच ब्लॉक झालेत. असं या समोरच्या एरियामध्ये ना खूप झालेलं आहे. त्यांच्या ड्रेनेजची व्यवस्था तेवढी व्यवस्थित करायची आहे. या प्रभागामध्ये बघते मी आता, गेल्या वर्षी जे होते नगरसेवक सौ कविता प्रदीप भोसले यांची कामगिरी पाहता मागच्या 6 वर्षामध्ये 5 वर्षामध्ये जे काही बदल झाले, उदाहरणार्थ रस्त्यांची सुविधा आहे, गटारांची सुविधा आहे, रस्त्यावरती दिवाबत्तींची जी सोय आहे, म्हणजे जे लोकल जे काम जे केलं पाहिजे ते यांनी आम्हाला करून दाखवलेलं आहे. आणि आता अजून अशाच प्रकारची पुढची जी बाकीची काही कामं असतील त्याच्यासाठी आमची विनंती आहे की आता जे दमदार जे नेतृत्व करणारे अजून एक खंबीर नेतृत्व आहे प्रशांत उर्फ संभाजी भोसले यांना मी विनंती करेन की राहिलेल्या आपल्या ज्या काही थोड्याफार किरकोळ समस्या आहेत त्या समस्यांचं पण निराकरण त्यांनी करावं अशी माझी इच्छा आहे. प्रशासन 5 वर्ष झाले आहे, तिने काही कामं केलेली नाहीत. प्रशासन
मी असं म्हणेन की प्रशासन तर नुसतं नावाला आहे सध्या तरी, कारण प्रशासनाकडून जे काही येतं आहे ते आमच्यापर्यंत अजून पोचलं नाही. आत्ता जे मागच्या 5 वर्षात जे त्यांच्यामार्फत आमच्यापर्यंत आलं आहे त्या तर तुम्ही बघितलंच आहे, म्हणजे तुम्ही बघू शकताय. त्यामुळे प्रशासनाचा असं मी उल्लेख करणार नाही, कारण प्रशासनाने अजून तरी काही आम्हाला समाधानकारक सुविधा दिलेल्या नाही आहेत. मोठ्या मोठ्या समस्या त्यांनी कुठंपर्यंत कोणत्या लेवलला आणलेत हे मी तुम्हाला नाही सांगू शकत, कारण त्याच्याबद्दल मी घेऊ शकत नाही, कारण आम्ही लोकल सर्वसामान्य नागरिक आहोत. आणि सर्वसामान्य नागरिकापर्यंत जे दमदार आमचे नेतृत्व आहेत किंवा जे कविताताई आहेत त्या ज्या येऊन घरोघरी येऊन चौकशी करणे बघणे हे जास्त लोकांना गरजेचं असतं त्या करत आहेत. असं आम्हाला नेतृत्व करणारा माणूस हवा आहे. प्रशासन तर आहेच आहे सोबतीला, पण प्रशासन घरोघरी गल्लोगल्ली पोचत नाही. पूर परिस्थिती असते तेव्हा आत्ता मागील 5 वर्षात बघितलं, जेव्हा कधी म्हणजे पुराची परिस्थिती निर्माण झाली असेल तेव्हा मागचे जे नगरसेवक होते किंवा मागचे जे कार्यकर्ते होते त्यांनी सगळ्यांना सांगून दिलं होतं की पूर परिस्थिती आपल्याकडे येणार आहे, मग त्यांचे स्थलांतरण करणं, त्यांना अन्नपुरवठा पूर परिस्थितीत देणं, त्यांना गरजेच्या वस्तू देणं, ह्या सगळ्या वस्तू दिलेल्या आहेत. आमच्यापर्यंत पण त्या आलेल्या आहेत, ते आम्ही पाहिलेलं आहे. तशाच या गोष्टीसाठी त्यांनी लोकांनी जर साथ दिली तर त्या परिस्थितीतून मार्गसुद्धा काढता येतील. त्यांनी बऱ्याचशा अशा सोयी पण केलेल्या होत्या. प्रशासनानं काहीच सुविधा केल्या नाहीत. प्रशासनाने नावाला तर आहेच आहे, प्रशासनाने बातमीवरून हे आलंय ते आलंय, हे आपल्याला मदत केली पाहिजे, हे केली पाहिजे, मग ते कुठंपर्यंत होतं ते माहीत नाही. आमच्या लोकसेवकांकडून तर आम्हाला मिळाल्या ह्या गोष्टी. स्वराज्य निवडणुका लागल्या आहेत त्या निमित्तानं तुम्ही काय सांगता? स्थानिक पातळीवर ज्या निवडणुका लागलेल्या आहेत त्या आमचा गट तट किंवा हे आमची एक प्रकारे युती किंवा आमचे जे पक्षाचे निर्णय आहेत ह्यावर आम्ही सगळे चाललेलोच आहे. आता येणाऱ्या भविष्यात आम्हाला ही संधी जर मिळाली स्थानिक संस्थेच्या ह्याच्यात तर आम्हाला त्याचा पुरेपूर वापर, जे अगोदर आम्ही लोकांनी मदत किंवा इतर गोष्टीला आमचं एक काय हे म्हणून आहे सहकार्य, हे करत आम्ही स्थानिक पातळीवर येतच आहे. आता शिरोळ तालुका हे पूरग्रस्त भाग मानलेला जातो आणि पुराचं पाणी भरपूर येतं गावामध्ये, त्या समस्या तुम्ही कशा सोडवा? जे आता आमचं वर जे सरकार आहे आता चालू स्थितीला तिने आता त्याचं नियोजन केलेलं आहे बऱ्यापैकी. पूर न येऊ नये किंवा पूर जो आमच्या शिरोळ तालुक्यात आला जातो आहे आणि बावनखेड्याने जो त्रास झालेला जातो आहे त्याचं नियोजन हे वरच्या सरकारमार्फत चालूच आहे. आणि जेव्हा पूर येईल तेव्हा आमचे गुढीर तालीम मंडळ, नवशक्ती मंडळ, जय भवानी मंडळ हे आहे त्यामार्फत आम्ही पूर जरी आला तर माणसासनी 2019च्या पुरात 2021च्या पुरात त्या माध्यमातून ज्या मूलभूत गरजा कमी पडलेल्या पूरग्रस्तांनी किंवा इथल्या स्थानिक लोकांनी त्यांना पाणी पोच करणं किंवा त्यांना भाजीपाला किंवा जेवण ह्या माध्यमातून आमच्या या टीमनं गुढीर तालीम मंडळ, नवशक्ती मंडळाच्या ह्या टीमनं भरपूर त्यांना सहकार्य करून आमचे एक मनुष्यबळाचं हे दाखवून दिलेलं आहे. त्यामुळे आता तुम्ही म्हणता मी इच्छुक आहे आणि नगरसेवकासाठी इच्छुक आहे, तर इथून पुढे तुम्ही जर निवडून गेला तर काय समस्या नागरिकांच्या सोडायच्या? एक म्हणजे आता मागच्या वेळा आम्हाला ह्या संधी सगळ्या जनतेनं आम्हाला दिलेलीच होती वार्डमधल्या. आत्ता इथनं आम्हाला ही संधी मिळाली तर बरेच आम्ही लोकांच्या मार्फत कायम काही पण गरजा मूलभूत असल्या, रोड रस्ता किंवा एखाद्याला जिम किंवा तालीम, परत बरेच असे जे हे उपक्रम आहेत हे आम्ही त्याच्यावर भर देऊन राबवून ते यंग जनरेशनला आम्ही त्यांना देऊन एक चांगलं बळ द्यायचं ताकद निर्माण करेन आम्ही. आता नागरिकांना बसण्याची व्यवस्था नाही आहे किंवा घन कचऱ्याच्या समस्या जे जाणवतात त्याबद्दल तुम्ही काय सांगता? नागरिकांना एक जसं पार्क एक नानी पार्क सांगलीत आहे तसं आमच्या इथं एक पार्क होऊन त्या वयस्कर माणसांनी किंवा तिथे त्यांचा बऱ्यापैकी त्यांना एक मोकळा आनंद किंवा काय घेता यावं ह्यासाठी एक गार्डन आणि किंवा इतर ही एक आमचा प्रयत्न आहे की हे करण्यात आम्ही सगळी आमची जी टीम आहे हिने प्रयत्न करून त्यावर एक बाबा चांगला भर देऊन आम्ही ते बघणार आहे. बाळ, फ्रीजमधून श्रीखंड काढ ना. आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड, त्याची चवच वेगळी होती. आता काय सगळं रेडीमेड. आजी, हे श्रीखंड खाऊन बघ. आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय? हे आहे गोकुळचं श्रीखंड. अगदी जिभेवर रेंगाळणार. जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार. गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार.